भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील गरुडा गावातील जनता आज एकच प्रश्न विचारत आहे, आमच्या हक्काचं धान्य कुठे आहे? शासनाने दिलेले धान्य आम्हाला वेळेवर आणि योग्य प्रमाणात का मिळत नाही? दुकानदाराला गरीब जनतेला अपमानित करण्याचा धमकावण्याचा अधिकार कोणी दिला? शासन गरीब जनतेच्या पोटासाठी धान्य, गहू, तांदूळ, साखर, केरोसिन देतं, पण गुरढा गावातील स्वस्त धान्य दुकानदाराने तर याच दुकान दादागिरींचा अड्डा बनवलाय। गावकऱ्यांच्या तक्रारी थरकाप उडवणाऱ्या आहे। धान्य वेळेवर न देणे, कमी धान्य देणे, दुकान बंद ठेवून लोकांना फिरवणे, ज्येष्ठ नागरिक व महिलांशी उर्मट भाषेत बोलणं, थेट धमक्या देणं। गावातील महिलांनी संताप व्यक्त करताना सांगितले की आम्ही आमच्या हक्काचं धान्य मागितलं तर दुकानदार उलट धमक्या देतो, कधी दुकान बंद ठेवतो, कधी अपमानास्पद बोलतो। गरीब शेतमजुरांना यामुळे उपाशी पोटी राहावं लागतं। प्रश्न असा आहे की हे सर्व प्रकार गावकऱ्यांना त्रास देण्यासाठीच चालू आहेत का? दुकानदार इतक्या बेधडक पद्धतीने लोकांवर दादागिरी कशी काय करू शकतो? प्रशासन एवढं आंधळ बहिरं झालंय का? गावकऱ्यांनी या अन्यायाला थेट उघड दादागिरी म्हटलं असून प्रशासनाने तातडीनं चौकशी करून दुकानदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। अन्यथा गुरढा गावकरी मोठं आंदोलन उभारतील असा इशाराच दिलाय। एकीकडे शासन गरिबाच्या पोटाची काळजी घेतं तर दुसरीकडे काही लोभी दुकानदार जनतेच्या तोंडचा घास हिसकावून घेत आहे। आता याला आळा घालणं अपरिहार्य झालंय। याचा महाराष्ट्र 24 न्यूज करता आकाश नंदा गवळी, भंडारा, गोंदिया।